खंडणीसाठी व्यापाऱ्याला वाटेत अडवून एडक्याने, गुप्तीने आणि दगडाने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी गणेश श्रीमंत पाटील वय 38 वानलेसवाडी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सुनील मासाळ, आदर्श लोखंडे दोघे राहणार वानलेसवाडी सांगली आणि एक अनोळखी इसम या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगळवारी 7 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हसनी आश्रम येथे एका बिल्डिंग मटेरियल सप्लायरच्या दुकानासमोर संशयित आरोपी यांनी मोटरसायकलवरून येऊन फिर्यादीकडे 10,000 रुपयांची मागणी केली. त्याला फिर्यादीने नकार दिला असता संशयित सुनील मासाळ याने त्याच्या हातातील एडका फिर्यादी यांच्यावर उगारला. तो फिर्यादी यांनी चुकवला असता त्या तिघांनी फिर्यादीस खाली जमिनीवर पालथे पाडून संशयित आरोपी आदर्श लोखंडे याने त्याच्या हातातील गुप्तीनं फिर्यादीच्या पाठीवर मणक्याजवळ वार करून जखमी केले. यावेळी फिर्यादीनं आरडाओरडा केला तेव्हा अनोळखी इसमाने फिर्यादीला दगडाने गालावर, डोळ्याजवळ आणि उजव्या खांद्याजवळ आणि डाव्या कोपऱ्यावर आणि उजव्या पायाच्या गुडघ्यावर दगडाने मारून जखमी केले आहे, असं फिर्यादीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.